एक खऱ्या अर्थानं महत्त्वाची बातमी, चिंताजनक ती म्हणजे राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळीचा जबरदस्त तडाखा बसतोय। बुलढाण्यातल्या काही भागात अवकाळीसह तुफान गारपीटसुद्धा झाली। वादळी वाऱ्यांमुळे पीक जमीनदोस्त झालेत, काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। अमरावतीमध्ये काही ठिकाणी घरात पाणी शिरलं, झाडं उन्मळून पडलेत। अधिकाऱ्यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची तातडीनं पाहणी करण्यात आली। वाशिमच्या काही भागात तर चक्क काश्मीरसारखा रस्त्यावर गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। ही वाशिममधली दृश्य ही वाशिममधलीच आणि कालचीच आहेत। राज्यासह विदर्भ आणि खानदेशला अवकाळीचा मोठा फटका बसलाय। जळगावमध्ये जामनेर, मुक्ताईनगरमध्ये मोठं नुकसान झालं असून मका, गहू, हरभरा, ज्वारी ही उभी पिकं आडवी झाली आहेत। दरम्यान जळगावात मंत्री गिरीश महाजन यांनी काही शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। जळगावला वादळी वाऱ्यांचा मोठा तडाखा बसला। अनेक गावात मोठं नुकसान झालंय, घरावरचे पत्रे उडून गेलेत, संसार उघड्यावर आलेत आणि शेकडो हेक्टरवरच्या केळीच्या पिकांचंही नुकसान झालं आहे। ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। हे जे छोटी छोटी घरं आणि झोपड्या बांधून राहणारे कामगार आहेत त्यांच्या तर घरावर संक्रांत आली आहे, कारण घर कोसळले आहेत। आपण पाहतो उडून गेलेले पत्रे, जबरदस्त असा पाऊस, म्हणजे आषाढात काय पाऊस असेल अशा पद्धतीचा पाऊस काही ठिकाणी जळगावात झाला आहे। जिल्ह्यातील अनेक भागामध्ये व अनेक तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर असे अनेक तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे। सर्वात जास्त फटका बोदवड तालुक्यामध्ये बसलेला आहे। आपण आहे मोताळ या गावामध्ये। हे आपल्यासोबत काही या गावातील लोक आहेत ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे। आपण त्यांचं काय नुकसान झालेलं आहे तुमका काय? सगळे पत्र उडून गेले, डोरावर पडले, खंबे पडले, सगळे खंबे मोडले। आणखीन ज्वाऱ्या करायच्या नुकसानी झाल्या सगळ्या। पोतोडी होती ज्वारीची, ते पण म्हणजे भिजून गेली डायरेक्ट। आणि बकऱ्यांचं एक बच्चू बी वारलं, आमचं पत्तर पडलं त्यांच्या अंगावर। मुक्तळ गावात एवढी नुकसान झालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की काल जे पाऊस आला होता, या पावसामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत तुम्ही काय बोलणार? या ठिकाणी अनेक लोकांचे घरांचे पत्रे उडालेले आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, काय बोलणार? काल संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास वारा आणि पाऊस इतका प्रमाणात होता। आज 30-35 वर्षाचं वय झालेलं आहे माझं। मी आजपर्यंत असा वारा आणि पाऊस कधीच बघितला नाही। शेतीचं भरपूर नुकसान, केळी, मका, कांद्याचे हे या बिल्ल लोकांच्या घराचे हे पहा तुम्ही परिस्थिती कशी आहे। आज त्यांच्या घरावर पत्तर सुद्धा राहिलेले नाही, त्यांचे खायाचे सुद्धा वांदे। आता शासनाला आमचे तेच म्हणणं आहे की बुवा काहीतरी मदत, पंचनामे करून यांना मदत मिळण्यात यावी। तुमच्या मत न्यूज 18 लोकमत।